भूमिकेमध्ये येणाऱ्या 20 तारखेला होत असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या समाजाच्या बाबतीमध्ये हा समाज नगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या नगर शहराच्या जडणघडणीमध्ये आपला एक चांगला वाटा राहिलेला आहे आणि निश्चितच हा समाज एक चांगल्या प्रकारे एकोप्यानं या संपूर्ण शहरामध्ये राहत असताना पाहायला मिळतो आणि सातत्याने समाज उपयोगी भूमिका समाजाच्या वतीने अनेक वेळेला घेण्यात आलेली आहे। आणि ज्या वेळेला कुठलाही एखादा व्यक्ती अडचणीमध्ये असेल तर ते समाज बांधव त्याला मदत करण्याचं काम हे सातत्याने करत असतात। जरी एक कष्टकरी समाज असला तरी एक लोकभावना आणि एक लोकांना मदत करण्याची भावना, माणुसकीची भावना या समाजामध्ये आहे आणि म्हणून अशा एक समाजाने आज कुठेतरी एक चांगल्या प्रकारची भूमिका घेतली आणि आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या पाठीमागे एक शक्ती आज आपण समाजाच्या वतीने या ठिकाणी घेतलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये समाजाचे प्रश्न असतील, समाजाला चांगल्या प्रकारे कोणतरी जागा उपलब्ध करून देणं असेल, समाजाला एक चांगल्या प्रकारचं एक समाज मंदिर उभं करण्याचं काम असेल, ही सगळी कामं पुढच्या काळामध्ये हाती घेतल्या जातील आणि समाजाला ध्येय धोरणं आखण्याकरता या सर्व एक चांगली भव्यदिव्य वास्तू उभा करून त्या वास्तूच्या माध्यमातून केलं जाईल अशी एक या ठिकाणी खात्री व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या समाज बांधवांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। नगर शहरामध्ये अहमदनगर दक्षिण विधानसभा 225 चे अधिकृत महायुतीचे उमेदवार, आपले शहराचे कार्यदार, दमदार आणि भावी आमदार संग्राम भैया जगताप यांनी गेल्या 10 वर्षामध्ये विकासाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दाखवलेले आहे। नगर शहरामध्ये आज सर्वत्र सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते चालू आहे, डीपी रस्ते 20 रस्त्यांचं काम चालू आहे, महिला विसर्जनाचं काम प्रगतीपथावरती आहे। फेज 2 चं काम या नगर शहरामध्ये भैयांनी केलेलं आहे। या शहरामध्ये असलेला अंधकार भागवण्यासाठी 36,000 LED दिवे या शहरामध्ये लावून पूर्ण शहर प्रकाशमय करण्याचं काम या भैयांनी केलेलं आहे। म्हणून येत्या निवडणुकीमध्ये भैयांना प्रचंड मताने निवडून द्यायचं। त्यांचं अधिकृत चिन्ह घड्याळ असून अनुक्रम नंबर 4 आहे। त्यामुळे मी सांगतो, कसोटी न खेळता T20 मॅच खेळायची, प्रत्येकाने चौकार मारायचा। चौकार याच्यासाठी मारायचा मी सांगतो की एक जणांनी त्या दिवशी मतदान करून 4 मतदान घरातले घडून आणायचे आणि प्रचंड मताने भैयांना निवडून आणायचं। आणि म्हणून विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा नगर शहराचा विकासाचा वाली संग्राम, म्हणूनच संग्राम भैया या शहराचा बहुबाली। इकडे बघा मावशी, इकडे बघा